राम राम मंडळी, दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आता हे आपण जे गुटी कलम केली होती ते आपण आज कट करून कशी झाडे त्याचे तयार करायचे ते दाखवणार आहे। या बाईने मी 2 कट केलेले। तर हे बघा, याचं काय करायचंय, ह्याची जे आपण सुतळी लावलेली व्यवस्थित पहा, एकदम सोपं आहे, काही अवघड नाही। त्याची सुतळी जी लावलेली आपण आणि हे लावलेले, आता हे पूर्णपणे तयार झाले। तर आपल्याला ह्या ज्या मुळ्या फुटलेल्या आहेत, ह्या मुळ्या फुटलेल्याच्या खालून असं कट करायचे। हे बघा, हे पूर्णपणे एक झाड तयार होते। ह्याची जी माती माती आपण आणि शेण काय काढलेले लावलेले ना, तर ते आपल्याला काय करायचे, सावकाशपणे काढायचे, म्हणजे जेणेकरून त्या मुळ्या सुद्धा तुटणार नाहीत। अशा ह्या मुळ्या काढून टाकल्यात आपण आपल्या माती। आणि आपल्याला एक कॅरी बॅग घ्यायची। कॅरी बॅग घ्यायच्या अगोदर ह्याच्यात काय करायचे, हे जे झाड लावणार आहे ह्याचं पानं, हे पानं कट करायचे आणि एक पान ठेवायचं आपल्याला, म्हणजे जेणेकरून त्याला सूर्यप्रकाश घेता येईल। कॅरी बॅग मध्ये व्यवस्थित हे करून रोवून नंतर मग त्याच्यात माती टाकायची। अर्धी माती ठेवायची अगोदर त्याच्यात। पूर्ण खासून हे करून घेतलं। बाजारातून काय होतं, आपण बाजारातून विकत आणायला गेलो, हे नाही म्हणलं तरी 50 ते 60 रुपयाला एक आपल्याला झाड येते। तर आपल्याला फक्त हे 1 महिन्यात झाड तयार करता येते। गुटी कलम कशी करायची मी त्याच्या व्हिडिओ मध्ये दाखवलेले। आपण बघा, तुम्ही बाजारात गेल्यावर आपण हे पाहणं आकर्षक होत आणि काय होतंय, आपण झाड विकत घेतो। मग त्याच्यापेक्षा न घेता 1 महिन्यात तयार होऊन आपल्याला जास्त, त्याच्यामुळं एखाद्या कुंडीत जरी लावलं तरी पण चालतंय। त्याच पद्धतीने हा बाई हे पण झाड दाखवतो तुम्हाला, हे सुद्धा तयार झालेलं। एकच काळजी घ्यायची, ह्याला एक तरी पान ठेवायचे, जेणेकरून त्याला सूर्यप्रकाश घेता येईल। हे पण असंच करायचे। हे पहा, एकदम सोपं आहे। ह्या पद्धतीने आपल्याला करायचे आणि हे तयार केल्याच्या नंतर सावलीच्या ठिकाणी ठेवायचे, उन्हात ठेवायचं नाही, जेणेकरून ह्याच्या ज्या मुळ्या आहेत, मुळ्यांना पांढऱ्या मुळ्याची वाढ झाली की पुन्हा नंतर ह्याला लगेच पुन्हा वर नवती फुटून व्यवस्थित झाड मोठं तयार होते। आणि मोठं झालं, थोडेसे लवती हे फुटली, मग जूनच्या वेळेस आपण कुठं पण जिथं लावायचे तिथं लावता येतं आपल्याला। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।